नमस्कार, मी श्वेता. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला पाहूया एक महत्त्वाची बातमी. राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता जमा झालाय, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जवळपास 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आधार व्हेरिफाईड झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट पैसे जमा होणार आहेत. कोणत्याही शेतकऱ्यावरती सिबिलची अट लागणार नाही, अशी महत्त्वाची आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. ॲग्री स्टॅक नंबर आणि आधार ऑथेंटिकेशन करून त्यांची खाती नील करायची, अशा प्रकारचं आपण काम हातामध्ये घेतलं होतं. आज जवळपास 5,029 कोटी रुपये हा पहिला हप्ता 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेला आहे आणि ही खाती नील झालेली आहेत. हे जे काही सगळे अकाउंट्स आहेत हे सगळे क्लिअर होऊन आणि त्याच्यामध्ये पैसे टाकण्याची सुरुवात झालेली आहे. पुढच्या काळामध्ये सगळे जेवढे अकाउंट्स ऑथेंटिकेट होतील त्या सगळ्या अकाउंट्समध्ये पैसे टाकून आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पूर्ण जो काही बेनिफिट आहे हे आपण त्या ठिकाणी देणार आहोत. वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एअर इंडिया इमारतीसंदर्भात बैठक पार पडली. राज्य शासनाच्या विविध शासकीय विभागांच्या अधिक गतिमान आणि सुलभ कार्यपद्धतीच्या दृष्टीनं एअर इंडिया इमारतीचं नूतनीकरण करण्यात येणार आहे. नूतनीकरण करताना लोकाभिमुख प्रशासकीय रचनेला प्राधान्य द्या, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. यावेळी काही प्रमुख मंत्र्यांसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुंबईतल्या घाटकोपरमध्ये लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था उभारण्यात येणार आहे. SRAच्या माध्यमातून 300 कोटींमध्ये उभारणाऱ्या या प्रकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाच्या 3D मॉडेलचं अनावरण करून पाहणी केली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंसह प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 या ऐतिहासिक कायद्याच्या अनुषंगानं तयार केलेल्या माहिती पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं. दुसरीकडे सक्षम कौशल्य जनगणना या अभिनव उपक्रमाच्या कॉफी टेबल बुकचं देखील प्रकाशन करण्यात आलं. हा देशातील पहिला AI सक्षम हायपरलोकल कौशल्य जनगणना उपक्रम आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या शासकीय निवासस्थानी MIDCच्या विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासंदर्भात आढावा बैठक पार पडली. राज्यात नवीन औद्योगिक वसाहतींचा विस्तार वेगानं होतोय आणि या विस्तारातूनच औद्योगिक विकास होणार आहे. त्यामुळे उद्योगांना आवश्यक जमीन वेळेत उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया गतिमान करून महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाला चालना द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले. साताऱ्यातील तापोळा ते आहेर दरम्यान बनवण्यात आलेल्या आधुनिक स्टे ब्रिजची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाहणी केली आणि या ब्रिजमुळे दळणवळणाचा मार्ग सोपा होणार आहे. डिसेंबरपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिंदेंना या ब्रिजची सर्व माहिती दिली. स्विमिंग गॅलरी जी आहे ती कंप्लीट होईल डिसेंबरपर्यंत आणि वाहने ये जा करतील आणि लोकांची गैरसोय जी आहे सगळी दूर होईल. त्याच्यामध्ये एक फसाड लायटिंगचाही प्रस्ताव त्यांनी हे केला आहे, बाजूला रेलिंगचाही प्रस्ताव दिला आहे. तर त्याला देखील तात्काळ जे काही निधी लागेल तो देखील देऊन हे काम देखील आपण लायटिंगचं, जेणेकरून येणारे पर्यटक इथे थांबतील. लोकभवनात विश्वविजेत्या अंध महिला क्रिकेटपटूंचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भारतीय अंध महिला क्रिकेट संघाच्या तसंच खेळाडूंच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित देख ले इंडिया या माहितीपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं लोकभवनात सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह प्रमुख मंत्री आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. जिद्द, आत्मविश्वास आणि अथक परिश्रमाच्या बळावरती अंध महिला क्रिकेट संघानं इतिहास रचला, असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.